पैसा संपत्ती नात्यामध्ये फूट पाडते, आपल्या जवळच्या लोकांमध्ये दुरावा निर्माण करते आणि बऱ्याचदा एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघत नाही. अशा संपत्तीच्या वादातून सोलापुरात तिहेरी हत्याकांड घडले. संपत्तीच्या लोभापायी काकानं आपल्या मरण पावलेल्या सख्ख्या भावाची बायको आणि 2 मुलांवरती तलवारीनं सपासप वार करत त्यांची हत्या केली. ही घटना सोलापूरच्या बोरमणी परिसरात घडली आणि सगळेच हादरलेत. नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. वेळ शुक्रवार मध्यरात्रनंतरची. स्थळ बोरमणीच्या पुढे 2 किलोमीटरवर हैदराबाद रोडलगत नंदिनी हॉटेलच्या मागे हाकेच्या अंतरावर असलेलं 3 टुमदार बंगले. 3ही घरांना एकच छत. शुक्रवारी बंगल्याच्या छतावरती बाजेवरती 40 वर्षांची आई आणि शेजारील पलंगावरती 16 वर्षीय मुलगा गाढ निद्रेमध्ये आहे. 3ही घरांना एकच छत आहे. गच्चीवरील स्टडी रूममध्ये 18 वर्षांची मुलगी सुद्धा झोपलेली होती. अशात हैवान बनलेला काका हातात लोखंडी तलवार घेऊन गच्चीवरती आला. 2 वर्षांपूर्वी स्वर्गवासी झालेल्या भावाच्या पत्नीच्या मानेवरती जोरदार वार करतो. दुसरा वार शेजारी पलंगावरती पडलेल्या पुतण्यावरती करतो. डोक्यात स्वार्थाचं भूत स्वार झालेला हा काका या दोघांवरती वार केल्यानंतर दबक्या पावलांनी स्टडी रूमकडे वळतो. इतक्यात रक्तबंबाळ शिवराज काकाला रोखण्याचा प्रयत्न करतो. रक्ताळलेल्या 16 वर्षीय शिवराजला हा आडदांड काका स्टडी रूमच्या भिंतीवरती तोंडा आदळतो आणि लेकी समान प्रियाला देखील संपवतो. आता जीव वाचवण्यासाठी शिवराजला गच्चीवरून तळमजल्यावरील खोलीकडे धाव घेतो, पण सगळंच फेल ठरतं. खालच्या खोलीत आलेला काका सपासप वार करत शिवराजलाही संपवतो आणि पुन्हा छतावरती येऊन गच्चीवरून स्वतःच्या घरात उतरतो. रक्ताळलेली तलवार आणि मोबाईल तिथेच टाकतो आणि घराला कुलूप लावून चावी नेहमीप्रमाणे दरवाजाबाहेर बुटात ठेवून पसार होतो. सोलापूरच्या बोरमणी शिवारातील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना शनिवारी दुपारी समोर आली, जेव्हा नागेश म्हस्के, जो आरोपीचा मुलगाच आहे, तो काकूचा दरवाजा आज उघडला का नाही, भावंड बाहेर दिसली का नाही म्हणून घरी गेला. घराचा दरवाजा उघडतो तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. संपत्तीच्या हव्यासा पोटी नराधम दिरानंच आपल्या विधवा वहिनीसह 2 निष्पाप मुलांची निर्गुण हत्या केली. गायत्री सुधाकर म्हस्के, प्रिया म्हस्के आणि शिवराज म्हस्के अशी मृतांची नावं आहेत. तिहेरी हत्याकांडातील संशयित शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय म्हस्के या घटनेनंतर पसार झालाय. नागेशनं सांगितल्याप्रमाणे शेतीच्या वाटणीतून काकू गायत्री म्हस्के आणि वडील शंकर म्हस्के यांच्यात 3 महिन्यांपासून वाद होत होते. काकू आणि त्यांच्या मुलांशी 3 महिन्यांपासून बोलणंही बंद होतं. शिवराज, प्रिया, नागेश एकाच शाळेमध्ये शिकत होते, पण वडिलांच्या या कृत्यानं तोही हतबल झालाय. सोलापूरच्या बोरमणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दीर शंकर उर्फ पप्पू म्हस्के याच्यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत गायत्री म्हस्के ही संपत्तीतील वाटा तसेच आरोपी शंकर म्हस्के याला हात उसने दिलेले 25 लाख रुपयांसाठी तगादा लावत होती आणि याच रागातून या शंकर म्हस्केनं हे हत्याकांड घडवून आणलं. या प्रकरणी सध्या पोलीस तपास करतात. पण दुर्दैवानं सोलापूर जिल्ह्याची ओळख आता रक्तरंजित सोलापूर होत असल्याचं चित्र दिसून येतंय. कारण मागील 72 तासांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात तब्बल 6 निर्गुण खून झाल्यानं जिल्हा हादरवून निघालाय. त्यामुळे सोलापूर पोलिसांच्या समोर एक मोठं आव्हान अजूनही उभं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.